तिथे आपण सगळी मक्की गोळा केलेली बघा ह्या साईडला पूर्ण बघा. आता इथं मध्ये ट्रॅक्टर आहे आपलं, ट्रॅक्टर पुढे जात आहे पूर्ण मागे सर तिकडं आपल्या लोकांना सबस्क्रायबरना बघू दे ना मक्की कशी येते बघा काही कशा प्रकारे मक्की खाली येते. करण बाबा आईश बॉडी बिडी एकदम खतरनाक आहे. जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि गाईज आपण आज मोठ्या मामांच्या शेतामधलं जे मक्कीचं काम आहे, काल आपण इथनं चारा भरला होता बैलांसाठी, कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय. आणि चारा भरल्यानंतर खाली जी पडलेली मक्की असते ना ती पण आपल्याला भरून घ्यायची. आज बघा ही खाली जी या साईडला पडलेली मक्की असते ना ही सगळी इथं टोपल्यांमध्ये भरून घ्यायची. बघा या प्रकारे भरली जाते आणि त्या साईडला तिला ठेवायची आपल्याला. बघा तिकडं मक्की ठेवलेली आहे. बरेच आता बऱ्यापैकी अर्ध तुकडं झालंय आपलं आणि वरचं तुकडं बाकी. आज दोन्ही तुकडे आपल्याला करून ठेवायचे आणि वेळ जर उडला तर तिकडचं जे त्या साईडचं तुकडे ते पण करायचं आहे. सो बघा या प्रकारे चालू आहे मस्तपैकी आपलं काम. आता चला आता करूयातच सुरुवात. आताच थोड्या वेळापूर्वी घरी आलो मी. सुरान नाना ते कधीचे आलेले होते. चला गाईज आपण आता भरायला सुरुवात करूयात. हे एवढंच थोडंसं बाकी आहे, हे भरून घेऊयात आपण. या प्रकारे मक्की भरायची, खाली पडलेली जेवढी पण मक्की ही सगळी भरायची आहे. आणि हे भरलं टोपलं की नाना आणि सुरेश दोघं जण तिकडं वाहत आहेत एका साईडला, तिकडं पूर्ण ढीग लावायचं आहे आपल्याला तिथं मस्तपैकी. तो कसं काम असतं गाईज, बरं आहे सकाळ सकाळी थोडं ऊन कमी असतं त्यामुळे काम करायला काही जास्त वाटत. आणि कालच्या कामापेक्षा आजचं काम थोडं चांगलं आहे. कालचं काम लय खतरनाक होतं गाईज, चारा भरायचा सगळे अंगावरती घाण होतं ते. गाईज आता झालंय आपल्याला सर्व वेचून एका तुकड्यातलं सगळं मक्की गोळा करून झाले आहेत. आता थोडं जेवण करून घेऊयात आपण आणि नंतर मग दुसऱ्या तुकड्यातलं या वरच्या तुकड्यातलं करूयात. हे तुकडं पूर्ण झालं आपल्याला बघा. मम्मी त्या पण येत आहेत. आता सुरांतो तिकडनं बादली घेऊन येतोय. आता हे तुकडं झालंय आपलं. आता वरच्या तुकड्यात आपण जाणार आहोत. बघा ह्या साईडला तिथे आपण सगळी मक्की गोळा केलेली बघा. ह्या साईडला पूर्णपणे मक्की गोळा केलेली बघा इथं. बरं की मी लेट आलो आज, थोडंसा झोपेतनं लेट उठलो. मम्मी सुरा आणि नाना ते केव्हांची येऊन गेलेले होते बघा इथं ह्या साईडला. हे सुरा ती बॉटल बी घेऊन घ्या ना आपली. चालेल आणतो मी. मस्त फ्रीजचे थंड पाण्याची बॉटल आणली गाईस, ती घेऊन घेऊयात आपण. स्कूटीमध्ये ठेवली आहे आणि जेवणला जाऊयात आपण. चला गाईस या जेवणला मस्तपैकी बसलो आहेत आपण शेतामध्ये बघा. वांगे बटाट्याची भाजी, लोणचं, या साईडला खिचडी. हे बादल ट्रॅक्टर लावून दिला त्याने असं. अरे खाल्लं तुकडं राहिले का ना? किती ट्रॅक्टर व्हायला सकाळपासून? 3 बरंच व्हायला ना. लय लवकर येतो तो. लवकर नाही, 7:30ला 8ला गेलता वाटतं. मग तर लय लवकर ना. 7:30 8ला आम्ही झोपेल होतो. चला गाईज आपलं जेवण झालेलं होतं. आता आपण या वरच्या तुकड्यामध्ये मक्की गोळा करायचं काम चालू आहे बघा. आता खालचं तुकडं झालंय आपलं पूर्ण. आता हे वरच्या तुकड्यातली मक्की गोळा करून घेऊयात आपण. आता ह्याला पण बराच वेळ लागेल. चला आता करूयात चालू आपण. आता काही या प्रकारे मक्की गोळा करतोय आपण. ही कृष्णा त्यांची मक्की आहे. डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये भरून आणतायत. त्या साईडला जी मक्की आहे ना तिथनं डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये भरून आणली. मस्त इथं एक गंजा लावला आहे आणि त्या साईडला आपला गंजा आहे. बादल आणि ते बादलला बी कामाला घेऊन आलेत गाईज आज. चला गाईज झालं आपलं काम. हे बघा इथं चिल्लर पार्टी आले आपल्याला. हे बघा हे आत्ताच आले काम करत. इकडे बघा हे सुरान ते झालंय आपलं काम. चला आता मस्तपैकी फिरूयात, थोडा वेळ आराम करू इथं. आता तर काय घरी जायचं मन नाही, मस्त इथं चिता खालीच बसायचं आणि नंतर परत आपल्याला तिकडची मक्की ती वेचायची आहे. चला आता करूयात थोडा वेळ आराम. तिकडे बघा या साईडला विष्णू मामाच्या वावरामध्ये ना भुईमुगचा जो पाला असतो तो मेंढ्यांसाठी घेऊन जात आहेत. चारा भरण्याचं काम चालू आहे बघा. या साईडला पूर्ण ट्रॅक्टर फुल भरला आहे गाईच इथं. आणि खालून सगळा चारा फेकला जातोय वरती. घेऊन जातील ते आता मेंढ्यांसाठी चारा भरून घेत आहेत. चला आता आपण पण घरी निघूयात. म्हटलं चला आता घरी जाऊन थोडंसं आराम तरी करूयात, कारण इथं जाळ्या खूप लागतात ना थोडं उन्हामध्ये.
हवा चालू असते. So चला आता निघूयात आपण पण घरी. चला गाईस थोडंसं घरी आलो होतो मस्तपैकी आता आराम करूयात कारण खूप ऊन पडलंय. मग घरी मस्त आराम करूयात म्हटलं. इकडे बघा सूरज झोपून गेला. सो चला आता थोडा वेळ आराम करूयात आणि नंतर जर विचार झाला तर मग आपण शेतामध्ये जाणार आहोत मक्की भरण्यासाठी पुन्हा. झोपेतनं उठलो आणि आता आपल्याला शेतात जायचं आहे. बघा सुरेश पण उठला. पण त्याच्या आधी ना आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जावं लागेल कारण दुसऱ्या शेतातनं जी आपल्याला मक्की व्हायची ती ट्रॅक्टरवरती व्हायची. सो त्याच्यामुळे अजून ट्रॅक्टर यायचा बाकी आहे. ट्रॅक्टरला लागेल सुरेश ट्रॅक्टर घेऊन येईल आणि मग आपण आता शेतात निघूयात थोड्याच वेळात. चला गाईज आपण शेतामध्ये आलो होतो. बघा सुरेश मस्त लच्छी घेऊन आला. त्या साईडला सगळेजण बसून पितायत मस्त थंडगार लच्छी आहे. सो चला आता लच्छी पिऊयात. ट्रॅक्टर पण घेऊन आलाय सुरेश. आता मस्तपैकी काम करायला सुरुवात करूयात आपण आता बघा पूर्ण मक्की आहे. मक्कीमध्ये आपल्याला आज हे उचलायचंय. सकाळी तरी सर्व मोकळं होतं पण आता हे पूर्ण मक्कीमध्ये आपल्याला मक्की उचलायची आहे. आणि हे बघा पूर्ण उभी आहे मक्की आहे. त्याच्यामध्ये हे डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकतोय आपण. इथून नाही हात पुरावर आहे मागं जावं लागेल तिकडं. इथनं हात पुरत नाही गाईज बघा मागच्या साईडला तिथून आहे ना. सो अशा प्रकारे आपल्याला मक्की वेचायची आज. हे बघा पूर्ण मध्ये जाऊन वेचायची. आधीच खूप छान होतं पण हे आता इतकं जबरदस्त लागतं नाही अंगाला खूपच जबरदस्त. तर आता सुरुवात केलेली आहे आपण. तर बघा आता इथं मध्ये ट्रॅक्टर आहे आपलं. ट्रॅक्टर पुढे जात आहे पूर्ण वावरामध्ये आपल्याला हे करायचं बघा. पूर्ण कडबा जो आहे तो पूर्ण उभा आहे बघा. मक्की पूर्ण उभी आहे त्याच्यामधनं ट्रॅक्टर चालू करतोय आपण आणि आतमध्येच भरायचं काम चालू आहे सगळं. या प्रकारे बघा मस्त रस्ता पण होऊन जातोय बघा. इथनं आजूबाजूला मक्की आणि आतमध्ये पूर्ण सपाट झालं. ए सुरा जाऊ दे ना पुढं अजून लय मागं उभं करून दिलं गाईच्याने. चला बरं चला आता करूयात सुरुवात आपण अजून कारण अजून बरंच बाकी आहे. अर्ध पण झालेलं नाही अजून. पूर्ण शेत आपल्याला हे पूर्ण वावरामधले मक्की आपल्याला गोळा करायचे आहेत. हे बघा इथं मध्ये बरेच मक्की झाले असतील आतमध्ये बघा. तुम्हाला दाखवतो मी या साईडला बघा आतमध्ये या टाईपमध्ये मक्की सांगावी बघा. बघा आपल्याला मदतीला कोण आलं इकडं. हे पहिलं आले गाईज इकडं गणा आणि अमित आलाय मदत करतायत आपल्याला मस्तपैकी. बरं लवकर फटाफट. कसं काम आहे अमित? हा एकच नंबर. एवढ्या मक्कीमध्ये काम करतायत गाईज बघा मुलं मदतीला आलेत आपल्याला. दादू घेऊन चाललाय बघा डायरेक्ट कसा डान्स करत करत चाललाय. खतरनाक काम करतो भाई. ए चाल ना पुढं परशीन हात पुरीन का देवाला बुटका हे हात पुरीन का यायचे दर टाकून देईन टाकून. ए खाली पडेन बरं का नीट आयशा टाकून दिला गाईज बघा दादूने खाली पडेन ते मध्ये टाक पुढे घेऊ का? नाही अजून नाही ना थांब ना. येतं का तुला ट्रॅक्टर? हा का सगळे ड्रायव्हर आहेत गाईज इथं. हा तुला येतं का नाही रे अजून? येतं का? आयशा नको बस चला गाईज चला आता आपण भरूयात. फायनली पूर्ण काम झालं आपलं बघा. ट्रॅक्टर पण चालला त्या साईडला. आता हा जो ट्रॅक्टर आहे आपला तो त्या ठिकाणी जाईल. आपलं जिथे आपण मक्कीन ते ठेवलेत ना तिथं जाईल. चला मम्मी पप्पा ते पण चाललेत आता आपण पण जाऊयात. सो गाईस फायनली काम फिनिश झालं. कंप्लीट 1-1.5 तास लागला डायरेक्ट. पूर्ण मक्कींमध्ये सगळ्या आपण मक्की वेचत होतो. तोटे वगैरे सगळे होते. चला आता मग जाऊयात त्या साईडला. फायनली ट्रॅक्टर येऊन गेलं आहे आपलं बघा इथं. आता या ठिकाणी आपल्याला मक्की उभरायची पूर्ण ट्रॅक्टरमधनं. हे बघा इकडं मेंढ्या पण आल्यात सोनूभाऊच्या चरतायत मेंढ्यान त्या. हे बघा मस्तपैकी चारा खाता येत ते. चला गाईज आता इथं हे बघा ट्रॅक्टरमधनं डायरेक्ट इथं उभारल्या जाईल मक्की. पूर्ण मक्की उभरायची आपल्याला ह्या साईडला. सो बघा ह्या प्रकारे मस्तपैकी मक्की उभरायची. सो चला गाईज बघू शकता तुम्ही इकडं ट्रॉली आता वर येते. आता हळूहळू त्याच्यातनं मक्की बाहेर येईल. आयशा बघा गाईज मक्की कशी प्रकारे पडते. दादू बघा कसा एन्जॉय करतो. ए तू बाजूला सरक ना आपल्या सबस्क्रायबर लोकांना बघू देते. नाही दादू मागे सरक तिकडं आपल्या लोकांना सबस्क्रायबरना बघू दे ना मक्की कशी येते. बघा गाईज कशा प्रकारे मक्की खाली येते बघा. पूर्ण ट्रॅक्टर मधनं खाली येते मक्की एकदम सुपर. हे बघा गाईज चला आता झालंय आपलं काम.
आता मस्त ट्रॅक्टर आणि ते घेऊन आपण घरी जाणार. मम्मी, नाना, अमित आपण सगळे घरी निघूयात आता. सो चला गाईज आता निघूयातच आपण थोड्या वेळात घराकडे. निघूयात आपण. हे बघा गणा निघाला, अमित स्कूटी काढतोय, सुरावी निघाला आता. सो आपण आता घराकडे जाऊयात. इकडे बघा करण बाबा, आईश आईश हॅशटॅग चारावाला. चला गाईज आता निघूयात आपण. ह्या अमित पण निघाला. सो चलो गाईज जाऊयात आपण आता घराकडे. बाकी बाकी जा रे भाऊ. चालते 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 भाई. बाकी बाकी या रे. बाकी 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 हा. चलो गाईज निघूयात आपण आता. चला गाईज आपण घराकडे आलो आहेत. घरी पोचलो आता. हे मम्मी ते जात आहेत. मस्त फ्रेश हो आता आणि मग वरती जायचं आहे आपल्याला तिकडे त्या साईडला मामाच्या घराकडं. सो चला आता थोडं फ्रेश होऊन जाऊयात मस्तपैकी. चला गाईज फ्रेश झालो मस्तपैकी आणि इकडं बटमाच्या दुकानावर आलो होतो आपण. हे बघा इकडे वानर बादल बी बसलाय. काय रे कपडा चेंज केला का काय? आयशा खतरनाक दिसतोय पण. बॉडी बिडी एकदम खतरनाक आहे. आय चला गाईज थोडं थंड प्यायला आलो होतो इकडे या साईडला. पिऊयात आपण थंड. चला गाईज मामाच्या दुकानावरून इकडे आलो. आता जेवणला बसलोय मस्तपैकी. बघा टमाट्याची चटणी भाकर केलेली. जेवण करतायत सगळे. मम्मीने ते भांडे पण घासून घेत आहेत. त्यांचं जेवण बाकी एवढं झालं की मग ते पण जेवणला बसतील मम्मी ते. चला गाईज या जेवणला. आपण इकडे झोपायला आलेलो होतो. हे बघा इकडं आम्ही पडशील ना रे भागिना. काय खरं नाही गाईज याचं. सो चला गाईज आपण मस्त पैकी आता वरती आलोय. काय लाईट लावलाय का इकडचा? बंद आहे का काय लाईटिंग बंद येतात ना आज. लाव ना लाईटिंग मग ह्या बाहेर आपल्या बाहेरच्या. हा लाव लाव. काही नाही बंद. दुसरं बटन दाब. बंद नाही. काय राव तुला बटन माहिती नाही तिकडं नाही. हा ते खालचं लाईट लागलं ना. वा मस्त दिसते रे खालचं लाईट. हे बघा काही तिथं लाईट कशी दिसतात बघा. पायऱ्यांवरती लाईट आहेत. हे लाव ना आपलं लाईटिंग लाव ना. काय नाही लागल्या. काय रे लाव लाईटिंग. सगळं बंद केलं तू ते. सो गाईज लाईटिंग काय लागत नाही. ते वायर काहीतरी कट झालेली आहे तिथं. सो चला बघ आपण आता आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आणि नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.